नमस्कार, मी अनंत कौसाले. तर आज बघा 14 नोव्हेंबर म्हणजे सर भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची सर आज जयंती आहे. तर त्यांची जयंती सरची बाल दिवस म्हणून सर साजरी केली जाते. तर सर त्यांच्या जयंती निमित्तानं विनम्र सर असे अभिवादन आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे छोटंसं अभंग. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मारा, ज्याच्या अंगी मोठेपण या यातना कठीण, तुका म्हणे जाण फावे लहानाहून लहान. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. तर सर त्यांच्या जयंती निमित्तानं विनम्र असे अभिवादन. तर आपण सर पाहत आहोत 11 क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम हायड्रोकार्बन, द फर्स्ट टॉपिक नोन ॲज अल्केन. आणि सर आपण त्यामध्ये पाहत आहोत फर्स्ट प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? प्रिपरेशन रिॲक्शन. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपल्याला पाहायचं प्रिपरेशन ऑफ अल्केन, लास्ट रिॲक्शन नोन ॲज उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन सर? उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन. अरे हा या ना, हा सर. तर या सर देवाचं नाव पांडुरंग, हरे कृष्णा हरे रामा, उफकिष्णल रिडक्शन. ओके. आणि आम्हाला उफकिष्णल साहब जी, अरे यस और नो? यस सर. तर ह्या सर देवाचं नाव हरे कृष्णा हरे रामा, उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिॲक्शन नोन ॲज उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन. प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम कीटोन. सर्वात महत्वाचा पॉइंट सर, लास्ट प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ अल्केन. ओके सर. लिया उफकिष्णल, बहुत ही बढ़िया नाम भाई साहब, उफकिष्णल. ओके सर जी. ओके, उफकिष्णल, क्या नाम भाई साहब, क्या नाम. वाह वाह, छा गए भाई साहब, छा गए. ओके, उफकिष्णल साहब जी हमारे. उफकिष्णल कोणती सर? रिडक्शन. ओके, ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिॲक्शन नोन ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. ओके, बट सर येथे नॉट हायड्रोजन इज अ हायड्रोजन. लक्षात ठेवा सर, पेपरला सर क्वेश्चन येतो उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन मध्ये कोणतं रिएजंट वापरलेलं आहे? उत्तर आहे हायड्रोजन. ओके सर. आणि कोणता सर इंटरमिडिएट आहे? हायड्रॅज होऊ नये. हा सर बोर्डला सर पेपरला सर प्रश्न विचारलेला आहे 11 क्लास अँड 12 क्लास. लक्षात ठेवा. ओके सर, द मोस्ट ऑफ 12 क्लास. लक्षात ठेवा. कोणतं रिडक्शन आहे सर? उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन आहे. कोणतं रिॲक्टंट आहे सर? कोणतं रिॲक्टंट आहे सांगा? रिॲक्टंट कोणतं रे? 8वा चॅप्टर कोणता? अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. कीटोन इज अ रिॲक्टंट ऑफ दिस रिॲक्शन. रिएजंट कोणतं आहे सर? आपलं हायड्रोजन आहे. ओके सर. आणि कोणता सर कॅटलिस्ट आहे? कोणतं कॅटलिस्ट आहे? कुलंट. नेम ऑफ द कंपाऊंड डायहायड्रिक अल्कोहोल, इथाइलिन ग्लायकॉल. लक्षात ठेवा सर, हे एक पेपर सर क्वेश्चन विचारलेला आहे प्रिव्हियस मध्ये. अरे हा या ना, हा सर. आज कोणतं रिएजंट आहे? कोणतं रिएजंट आहे रे? हायड्रोजन आहे. आणि कोणता सर इंटरमिडिएट आहे? कोणता आहे? हायड्रॅज होऊ नये. लक्षात ठेवा, 5 मार्कला सर. ओके, बोर्डचे पेपर टोटल रिॲक्शन जरी विचारली जाते. चॅप्टर अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, अँड 11 बेस हायड्रोकार्बन. महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाची रिॲक्शन आहे आणि महत्वाचा चॅप्टर आहे 11 क्लास अँड 12 क्लास अल्केन चॅप्टर. ओके, मीन्स अल्केन टॉपिक हायड्रोकार्बन चॅप्टर. अरे हा या ना, हा सर. तर लिहा सर देवाचं नाव घ्या उफकिष्णल साहब जी हमारे, हरे कृष्णा हरे रामा, एंड हमारे गॉडफादर पांडुरंग. अरे हा या ना, हा सर. उफकिष्णल रिडक्शन रिॲक्शन. घ्या सर देवाचं नाव कीटोन. अरे कीटोन देव एक भाई साहब, नॉट केमिकल. ओके, नॉट गॉड इज अ केमिकल. कीटोन घ्या सर. कीटोन आपलं आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड आर नोन ॲज अ कीटोन. कीटोन रिॲक्ट विथ हायड्रोजन. महत्वाचा पॉइंट इज अ रिएजंट. ओके, बकळ सर मुलांना रिएजंट, रिॲक्टंट, कॅटलिस्ट, प्रोडक्ट, इंटरमिडिएट माहित नाही तर भाई साहब आपण संन्यास घ्यावा. ओके सर. काय सर आहे?
कीटोन प्लस का हायड्रोजन NH2 सिंगल बॉन्ड NH2 नोन एज अ कंपाउंड हायड्रोजन लक्षात ठेवा प्रेझेन्स ऑफ means minus elimination of water reaction known as कोणती रिएक्शन सर जी elimination of water reaction known as dehydration reaction लक्षात ठेवा ओके कोणती रिएक्शन सर elimination of water okay minus of water reaction known as dehydration reaction okay sir due to intermediate known as a hydrazone लक्षात ठेवा अरे हा या ना हा सर जी हा हे सर काय आपला इंटरमिडिएट आहे लिहायचं पुन्हा सर आपला प्लस काय KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड इज अ बेस इथं प्लस चार्ज इथं मायनस चार्ज अरे हा यांना हा सर KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड प्रेझेन्स ऑफ कुलंट नेम ऑफ कंपाऊंड CH2 पुन्हा आपलं काय सर OH नंतर पुन्हा आपलं काय CH2OH नोन ॲज इथायलिन ग्लायकॉल इज अ कुलंट ओके इज अ डायहायड्रिक अल्कोहोल लक्षात ठेवा महत्वाचा पॉइंट आहे डायहायड्रिक अल्कोहोल 11th क्लास 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम हायड्रोकार्बन चुकलं भाई सब हायड्रोच्या आधी चॅप्टर ओके इज अल्कोहोल फिनॉल इथर ओके लक्षात ठेवा मास्टर पागल होईल अशा ओके अभ्यास करा जरा हे काय सर डायहायड्रिक अल्कोहोल कोणतं डायहायड्रिक आहे 2 हायड्रॉक्सिलिक ग्रुप अटॅच लक्षात ओके पेपर आला पेपर ओके बोर्डचा 12th क्लास वाले लक्षात ठेवा डायहायड्रिक अल्कोहोल आहे म्हणून अरे हा या ना हा सर मोनोहायड्रिक अल्कोहोल कोणतं असतं रे सांगा रे मला कमेंट मध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल डायहायड्रिक अल्कोहोल ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल 12th क्लास ओके सर इज काय सर इथायलिन ग्लायकॉल इज कुलंट ओके लक्षात ठेवा सर हा पेपरला प्रश्न येत असतो 10th क्लासला अभ्यास 10th क्लास ओके व्हॉट इज अ कुलंट इथायलिन ग्लायकॉल इज अ कुलंट ओके सर व्हॉट इज अ कुलंट सर जी आता कुलंट काय भानगड आहे सर इंजन गरम जास्त का आपण थंड करतो की नॉन कुलंट अरे हा या ना हा सर मी सर कोणताही एखाद्या मशिनरीचं इंजन गरम न होऊ देणे दिस केमिकल नोन एज अ कुलंट अरे हा या ना हा सर हे काय सर इथायलिन ग्लायकॉल डायहायड्रिक अल्कोहोल ओके सर ॲट हिटेड गिव टू आपलं काय सर जी RH मीन्स अल्केन प्लस आपलं नायट्रोजन अरे हा या ना हा सर याचं नाव इथायलिन ग्लायकॉल इथायलिन ग्लायकॉल हे सर एका प्रकारचं काय अल्कोहोल आहे लक्षात ठेवा ओके इथायलिन ग्लायकॉल अरे हा या ना हा सर घ्या सर आता एक्झाम्पल ओके सर याचं नाव आहे सर बघा हायड्रोजन ओके सर जी ओके अँड इज अ हायड्रोजन याचं नाव आहे बघा हायड्रोजन आता घ्या सर हायड्रोजन ओके सॉर नो यस सर हायड्रोजनची स्पेलिंग का चुकली का बापा अरे बापा चुकली ना स्पेलिंग बापा हायड्रोजन ओके सर जी ओके आता घ्या सर देवाचं नाव पांडुरंग लिहा सर एक्झाम्पल कोणते रिएक्शन है सर जी उफकिश्नल ओके बहुत ही बढ़िया नाम भाई साहब साइंटिस्ट ने उफकिश्नल क्या नाम है भाई साहब क्या नाम छा गए भाई साहब छा गए आप ओके सर जी ओके उफकिश्नल साहब जी हमारे अरे हाँ या ना हाँ सर घ्या सर देवाचं नाव घेऊन एक्झाम्पल हा काय सर कोणता रे फंक्शनल ग्रुप हा कीटोन लक्षात ठेवा कीटोन ओके सर हा काय सर आपला RH मीन्स आपला असतो अल्केन घ्या सर एक्झाम्पल फर्स्ट कीटोन नोन एज ॲसिटोन ओके सर CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 known as acetone the first ketone known as the propanone in the scientific name आपण शिकलो सर हे 12th क्लास मध्ये असताना ओके सर प्रोपॅनोन मीन्स कीटोन कोणचा फर्स्ट कीटोन नोन एज ॲसिटोन लिहा सर कॉमन नाव ॲसिटोन अरे हा या ना हा सर ॲसिटोन रिॲक्ट विथ काय सर आपलं हायड्रोजन मीन्स NH2 सिंगल बॉन्ड NH2 सर बघा आपल्या एक पेपरला
मागं सर प्रश्न सर आलेला आहे सर या कंपाऊंडचं नाव काय सांगा मला NH2CONH2 सांगा रिपोर्ट आहे सांगायचं नाव काय NH2CONH2 काय सर हे काय नोन ॲज युरिया लक्षात ठेवाय काय सर हे युरिया लक्षात ठेवा युरिया इज वन टाइप ऑफ फार फर्टिलायझर वन टाइप ऑफ फार फर्टिलायझर इज नोन एज युरिया NH2CONH2 और NH2 single bond C double bond O single bond NH2 हाँ या ना हाँ से यूरिया and is a hydrazine okay sir minus water give to intermediate known as hydrazone CH3 पुन्हा सर आपलं काय सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2 सिंगल बॉन्ड CH3 नोन ॲज अ हायड्रॅझोन ओके सर प्लस आपलं काय पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे +4 हे -4 अरे हा या ना हा सर प्रेझेन्स ऑफ काय सर आपलं इथायलिन ग्लायकॉल वन टाइप ऑफ अल्कोहोल CH2 पुन्हा काय सर आपलं OH पुन्हा आपलं काय CH2 single bond OH at heated due to CH3 पुन्हा single bond CH2 single bond CH3 प्लस आपलं का डाय नायट्रोजन मीन्स आपलं नायट्रोजन रिएक्शन नोन एज अ उफकिश्नल रिडक्शन रिएक्शन बात छापो दिमाग में बहुत ही बढ़िया रिएक्शन कोणती रिएक्शन आहे सर उफकिश्नल रिडक्शन रिएक्शन आहे घ्या सर एक्सप्लेनेशन वेन ketone react with the hydrazine minus water means elimination of water due to hydrazone plus KOH okay sir presence of ethylene glycol at heated due to alkane plus आपलं काय dinitrogen example acetone react with the hydrazine minus water due to intermediate known as a hydrazone further react with KOH means आपलं potassium hydroxide presence of ethylene glycol at heated give to propane plus आपलं dinitrogen बात छापो दिमाग में the last preparation reaction of alkane reaction known as a Uffkishner reduction reaction next lecture study with chemical of alkane अरे हाँ या ना हाँ सर बात छापो दिमाग में